श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, ज्याने तुझ्यावर अन्याय केला आहे त्यांना माफ कर, कारण ते खूप काळापासून पश्चाताप करणार आहेत. त्यांना देव माफ करणार नाही, पण तू मन मोठे कर व त्यांना माफ कर. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे. देव म्हणतात, माझा न्याय तुझ्यासाठी होणार आहे. ज्याने तुझं मन दुखावलं आहे त्याने तुला वेदना दिल्या आहेत, पण ते आता सर्व काही विसर आणि तू त्यांना मनापासून माफ कर. ते सर्व काही देवांच्या चरणी सोपवतील. त्या ब्रह्मांडाकडे सोपवून दे, तेव्हा तू त्या कर्मातून मुक्त होशील आणि पुढे जाण्यासाठी तयार होशील. तुम्ही तेव्हाच आनंदी राहू शकाल तेव्हा तुम्ही सगळं मागील विसरू शकाल. देव म्हणतात, ज्यांनी जसे कर्म केले आहेत त्यांना तसे ते भोगावे लागेल. कितीही पश्चाताप करतील तरी त्यांना ती वेदना होणार आहे. तेव्हा तुम्ही सर्व काही देवांवर सोपवून द्या आणि मनाला निश्चिंत करा. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुला ज्याने कुणी दुखवलं आहे त्यांना मी शिक्षा करणार आहे. तू निश्चिंत राहा. देव म्हणतात, बाळा, तू माफ केलेस तर त्यांनाही ती शिक्षा होणार नाही. त्यांना चांगला मार्ग दाखवण्यात येईल. तेव्हा मनातून वैरभाव सोडून दे आणि मनाला शांत कर. तेव्हा तू भाग्यशाली होशील. तुझा भाग्य उदय होण्याचा काळ आला आहे. तू त्यांच्या मागे लागून तुझा काळ खराब करू नकोस. आज तू तुझ्या भविष्यापासून परतज्ञ आहेस. तुला माहीत नाही की तुझं भाग्य खूप काही चमकणार आहे. बाळा, तू भाग्यशाली आहेस. तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुझ्यावर आनंदाचा व माझ्या आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो. या पुढील काळात तुला हवी आहे ती प्रगती तू प्राप्त करशील. ती देखील सहजगत्या. बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस, कारण तू त्या मार्गावर, सत्याच्या मार्गावर चालत आहेस. तुम्ही पण स्वामींवर व स्वामी संदेशांवर विश्वास आहे, देवांच्या चमत्कारावर विश्वास आहे, तर स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चिंता करणे या क्षणाला सोडा. देव म्हणतात, बाळा, चिंता करू नकोस. रोज चिंतन कर, ध्यान कर, माझं नामस्मरण कर. तू जवळ प्राप्त करशील. मी नेहमीच तुझ्या अवतीभोवती राहून तुझ्या त्या प्रेमळ दृष्टीने पाहत आहे. तेव्हा चिंता करणे सोड. तुझ्या कार्यांमध्ये ती गती प्राप्त होणार आहे, कारण माझे आशीर्वाद व माझे चमत्कार तुला प्राप्त होणार आहेत. तुझ्यासाठी मी ते द्वार उघडू शकतो. तुला इथून पुढे ते सर्व काही प्राप्त होईल. यासाठी तू आजपर्यंत जे काही प्रयत्न केले आहेत. देव म्हणतात, तुमचा पुढील काळ खूप काही आनंदाच्या प्राप्तीने, तुमचे घर खूप काही समाधानाने, तुमचे जीवन परिपूर्णतेने भरलेले आनंदित प्राप्त कराल. कारण देवाचा चमत्काराचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुम्ही जी काही देवाची सेवा करत आहात, पुण्य करत आहात, ते तुम्हाला आता फळप्रद होणार आहे. देव आणि देवांच्या आशीर्वादावर आशीर्वाद ठेवा. देवांचे चमत्कार आता तुमच्यासाठी घडायला सुरुवात होतील. देव तुमच्या अगदी जवळ आहे. जेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण करता तेव्हा देवाचे कार्य सुरू होते. देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही तुमच्या मनातील इच्छा त्या देवाला प्रकट करा.
देव नक्कीच त्या पूर्ण करतील. तुमच्यासाठी ते आर्थिक चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत. देव तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार पाठवत आहे. ते आनंदाने स्वीकार करा. तुम्ही जे काही कर्म केले आहेत त्याचे फळ दुपटीने तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही त्या प्रेमासाठी देवाची प्रार्थना करत आहात. ते प्रेमसुद्धा तुमच्या दिशेने येत आहे. त्यात तुमच्यासाठी कोणताही क्रोध नाही, कोणताही द्वेष नाही. ते प्रेम तुम्ही प्राप्त कराल. तुमच्याकडे तो सर्व दिशेने आनंद येणार आहे. तुमच्या जीवनात तुम्ही एक क्षण अनुभवणार आहात. देव म्हणतात, तुझे ते प्रिय बंधन कधी तुटणार नाहीत. माझ्यावर विश्वास ठेव. माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी संपूर्ण आहेत. तुझे संपूर्ण कुटुंब ज्याप्रमाणे देवाची भक्ती करतात, देवाचे नामस्मरण करतात, ते भजन करतात, त्या भजनातून आणि कीर्तनातून किंवा त्या केलेल्या नामस्मरणातून त्यांचे दोष निघून जात आहेत. त्यांचे दोष निघून जात आहेत. आता तुम्ही आनंदित जीवन जगणार आहात. ज्यांनी दोष दिले आहेत ते आता पश्चाताप करत आहेत. त्यांना त्यावर खेद वाटत आहे. तुमच्याकडे देव खूप काही आनंदाने पाहत आहे. तुमच्यावर प्रेमाने आनंदाचा व आशीर्वादाचा वर्षाव देव करू इच्छितात. तुमचे ते सर्व दोष धुवून निघत आहेत. यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ज्याने कोणी दोष दिले आहेत ते आता पश्चाताप अग्रीत आहेत ना. त्याचा ताप आता सहन होत नाही. तेव्हा तुम्ही त्यांना मनापासून मुक्त करा. त्यांनी तुम्हाला काही दोष दिले होते ते आता देवांकडून पुसण्यात आले आहेत. ते काही विचार देवांच्या चरणावर सोपवून द्या. निश्चिंत रहा. देवांचे नामस्मरण करा. देवांची ताकद खूप मोठी आहे. देवांची अफाट शक्ती तुमच्यावर आशीर्वादाच्या रूपात बरसत आहे. ते तुम्ही स्वीकार करा. ज्याने तुमच्यासोबत जे काही चुकीचे केले आहे, जे दोष दिले आहेत, त्यांना तुमच्यातून मुक्त करा. तुमच्या मनातून त्यांना माफी द्या. तेव्हा ते मुक्त होतील. देव म्हणतात, बाळा, ते आता खूप काही पश्चाताप करत आहे आणि तुझे मन दुखावले होते, पण त्यांना आता माफ करून तू तुझे मन मोठे ठेव. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. तुला तुझ्यासोबत न्याय करायचा आहे. तुला आता न्याय मिळणार आहे, पण तू मन दूषित करू नकोस. तुझ्या मनात ते क्लेश ठेवू नकोस. सर्व कल्पनापासून तू मुक्त राहा. मी तुझ्या हृदयात निवांत करू इच्छितो. तर तू मन त्या द्वेषापासून मुक्त करशील. मी निरंतर तुझ्या हृदयात निवास करेन. बाळा, ते खूप काही प्रयत्न करून थकले आहेत. तेव्हा आता तुझी वेळ आली आहे. तू तर होणार आहे. देवाने तुझ्यासाठी न्याय केला आहे. मी ते सर्व काही प्राप्त करणार आहात. तुमच्याकडे जो आनंद प्राप्त होतो त्यासाठी देवाला धन्यवाद म्हणा. देवांचे आभार माना. त्याने तुम्ही अजूनच देवांच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल. देवाच्या आशीर्वादाने स्वतःला परिपूर्ण मारा. कारण सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल.